नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वन विभागामध्ये 12,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे। त्यामध्ये वनरक्षकच्या सुद्धा जागा असणार आहे, त्याबरोबर वनसेवकच्या सुद्धा जे त्यामध्ये जागा असणार आहे, ठीक आहे। आणि वनरक्षक भरतीसाठी जे शिक्षण 12वी पास लागते, त्याचबरोबर वनसेवक मध्ये सुद्धा 12वी पास लागते आणि पगार सुद्धा या भरतीमध्ये 21,700 ते 69,100 पर्यंत भेटते वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जात नाही, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांचं गणित काय तर त्यांच्यासाठी ही बेस्ट भरती आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये जे आहे नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे वनरक्षक भरतीमध्ये ज्या मुलांची हाईट आहे कमी आहे तर त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी म्हणता येणार आहे, ठीक आहे। तर वनरक्षकची जवळपास 12,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। तर वनरक्षकची भरती कधी निघणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे, ठीक आहे। कधीपर्यंत वनरक्षकची भरती निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, उंची किती लागते, छाती किती आहे, धावणे किती आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला। त्याचबरोबर तुम्हाला हे अपडेट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की 12,000 प्लस जागांसाठी वनरक्षकची भरती निघत आहे, म्हणजे वन विभागात भरती निघत आहे। तर वनरक्षकच्या 1684 जागांसाठी जागा रिक्त आहे, ठीक आहे। तर पहा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो वन विभागामध्ये जवळपास 12,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे। तर तुम्ही अपडेट बघू शकता या ठिकाणी वन विभाग वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगात वेतन श्रेणी यस 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेले परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तवार निर्माण करण्यात येत आहे, ठीक आहे। एका वनसेवकाची वेतन श्रेणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता 15,000 ते 47,600 पर्यंत आहे, ठीक आहे। आणि वनरक्षक मध्ये जो पगार भेटते तर ता 21,700 ते 69,100 दरम्यान भेटते, ठीक आहे। तर वनरक्षक भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तर वनरक्षकच्या ज्या जागा जवळपास 1684 जागा जे रिक्त आहे, कारण की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे। राज्यातील एकूण मंजूर भरलेले व रिक्त पदे मार्च 2024 पर्यंत अखेर, ठीक आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1684 जागा जे रिक्त आहे वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे। तर वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 27 वर्षापर्यंत वनरक्षक भरतीमध्ये वयोमर्यादा आहे। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत भरू शकतात आणि 18 ते 27 पर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकतात। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असणार आहे, ठीक आहे। तर वनरक्षक भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पहा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय होणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय होणार आहे, यामध्ये ग्राउंड होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे। तर तुम्हाला हे प्रोसेस सांगायच्या अगोदर मी तुम्हाला एक स्पष्ट करतो की वनरक्षकची भरती कधीपर्यंत येणार आहे। तर पहा वनरक्षकची जवळपास 1684 जागा आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबरच्या एंडिंगला येण्याची शक्यता किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा निघू शकतं, कारण की समोर जे विधानसभेच्या निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीची घोषणा होऊ शकते। तर कारण की जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे 1684 जागा रिक्त आहे, कारण की आणि जेव्हा सुद्धा सरकार जे भरत्या काढते तर त्यांना जे हेच पाहिजे असते की ते दाखवते की आम्ही एवढे पोलीस भरती काढली, आम्ही एवढे वनरक्षक भरती काढली, आम्ही एवढे पदांची भरती काढली, 75,000 जागांसाठी मेगा भरती काढली। तर हे आश्वासन ज्या विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही याच्या अगोदर ऐकलं
असेल, ठीक आहे. तर निवडणुकीच्या अगोदर अशा घोषणा होते, ठीक आहे. निवडणुकीच्या अगोदर अशा घोषणा होते. तर वनरक्षकची जी भरती हे निवडणुकीच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा होण्याची शक्यता जवळपास 1684 जागा रिक्त आहेत. तर आतापासून तयारीमध्ये लागा. तर वनरक्षक भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षामध्ये फक्त 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते, ठीक आहे. तर जे इंग्रजी ग्रामर आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 120 मार्काचा पेपर असतो आणि एका प्रश्नाला 2 गुण असतो, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये 1.5 घंट्याचा टाइम असते आणि निगेटिव्ह मार्किंग नसते यामध्ये, ठीक आहे. आपण या ठिकाणी तुक्के जरी मारले पेपरमध्ये तरीसुद्धा आपले जे प्रश्न बरोबर असते त्यामधले मायनस होत नाही, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही वनरक्षक भरतीमध्ये. तर मागची जी वनरक्षकची भरती निघाली होती तर त्यामध्ये जे TCS कंपनीनं ते परीक्षा घेतली होती, ठीक आहे. तर निगेटिव्ह मार्किंगसुद्धा नव्हती. तर भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यामध्ये. तर सर्वात अगोदर जे तुमची जे यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं वनरक्षक भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे. तर वनरक्षक भरतीमध्ये उंची किती लागते ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो. तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते वनरक्षक भरतीमध्ये तर 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची लागते. छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची लागते. महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर उंची लागते. छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, म्हणजे 84 सेंटीमीटर या ठिकाणी भरली पाहिजे. तर एवढं जे यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची लागते, ठीक आहे. आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, ठीक आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे. तुम्ही जर 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर तुम्हाला पैकीच्या पैकी 80 गुण भेटणार आहे. 120 मार्काचा पेपर असतो, ठीक आहे. 120 मार्काचा ज्या विद्यार्थी मित्रांनो पेपर असतो वनरक्षक भरतीचा, ठीक आहे. तर 120 मार्काचा पेपर त्याचबरोबर जे तुमचं जे 80 मार्काचा ग्राउंड असते, ठीक आहे. अशा प्रकारचे हे 200 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागत असते कॅटेगरीनुसार, SC ST OBC WSNT विजय ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचे, ठीक आहे. 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काचा ग्राउंड. तुम्ही जर 5 किलोमीटर रनिंग 17 मिनिटाच्या अंदर धावले तर तुम्हाला 80 गुण भेटणार आहे. 17 मिनिट किंवा 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर जे एक चार्ट बघू शकता त्यामध्ये पूर्ण सांगितलं तुम्ही तुमचा जेवढा टायमिंग जास्त येणार आहे तेवढे तुम्हाला मार्क कमी येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे. महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर 80 गुण महिला उमेदवारांना भेटणार आहे पैकीच्या पैकी. त्याचबरोबर 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 13 मिनिटापेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही चार्ट बघू शकता स्क्रीनवर. अशा प्रकारे तुम्हाला 5 किलोमीटरला ग्राउंड असणार आहे, ठीक आहे. तर हे ग्राउंड झाल्यानंतर आणखीन सुद्धा एक ज्या विद्यार्थी मित्रांनो टेस्ट असते की ते जे पैदल चालावं लागते त्यामध्ये. तर पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर पैदल चालावं लागते आणि त्यासाठी जे 4 घंट्याचा टाईम असते आणि महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर पैदल चालावं लागते आणि महिला उमेदवारांसाठी 4 घंट्याचा टाईम असते. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर लवकरच जे वनरक्षकची भरती निघणार आहे तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला वनरक्षक भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.